Hi. Today's topic is cultivation of medicinal plants. Cultivation of medicinal plants. की medicinal plants त्याच्यापासून मेडिसिन मिळू शकतात याचं कल्टिवेशन करणे. So we will see this medicinal plants cultivation. India has been gifted with great biodiversity. की बायोडायव्हर्सिटी खूप सारी जैविक विविधता आहे भारतामध्ये की ही आपल्याला गिफ्ट आहे गॉडकडून भेटलेली की गिफ्टेड विथ अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी इंडियन सिटीजन्स हॅव एस्टॅब्लिश्ड अ हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर आणि सर्वात महत्वाचं की जे काही आपले इंडियन सिटीजन्स आहे भारतीय नागरिक आहे तर यांचं निसर्गासोबत जवळचं रिलेशन आहे आणि हे मेंटेन केलेलं सुद्धा आहे बऱ्याच प्रमाणात. तर इंडियन सिटीजन्स हॅव एस्टॅब्लिश्ड द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन्स विथ द नेचर. वी हॅव अ ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेदा आणि आपल्याकडे आयुर्वेदाची परंपरागत पद्धती आहे की ग्रेट ट्रॅडिशन्स आहे आयुर्वेदाचा यूज अँड क्युअर्स द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ द नॅचरल सोर्सेस. आणि सर्वात महत्वाचे जे आयुर्वेदामध्ये आपण जे काही नॅचरल सोर्सेस आहे त्याच्याच मदतीनं आपण बरेचसे आजार बसवतो सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये. सो इट इज दॅट क्युअर्स द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ द नॅचरल सोर्सेस. आणि मग हे आपण सगळे पाहिलेले आहे की आयुर्वेदिक बऱ्यापैकी प्रचलित पारंपरिक आपली काय म्हणतात औषधीची पद्धती आहे की जे काही आपण आरोग्यासाठी वापरतो ती. दॅन आता तिथे झाडाची नावं दिलेली आहे त्यांचे बायोलॉजिकल नेम्स दॅट इज बॉटनिकल नेम्स आणि मग कॉमन नेम. तर इट इज ॲडाथोडा वसिका. ॲडाथोडा वसिका दॅट इज युअर फेमस अडुळसा. सो अडुळसा अँड इट इज मेलिया ॲझाडी रॅक्टा. मेलिया ॲझाडी रॅक्टा दॅट इज कॉल्ड ॲज नीम आपलं कडुनिंबाचं झाड. तर इट्स नेम इज मेलिया ॲझाडी रॅक्टा. सोपे नाव आहे मेलिया ॲझाडी रॅक्टा. दॅन इट इज ॲडाथोडा वसिका दॅट इज अडुळसा. छान बरेच जणांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल की असे नावं पाहिल्यावर आणि दॅट यू हॅव टू यूज इन अ बॉटनी. सो ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. सुरुवातीच्या दिवसामध्ये की जुन्या काळामध्ये मेडिसिनल प्लांट्स फॉरेस्टमधून आणले जात होते कारण तेव्हा बरेचसे फॉरेस्ट इंटॅक्ट होते. आज फॉरेस्टचं प्रमाण खूप कमी होत आहे आणि मग जंगलामधले जे मेडिसिनल प्लांट्स ते कमी झालेले आहे. तर त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेट करावे लागते त्याचं पीक घ्यावं लागते. मग these are made available to make the Ayurvedic medicines. Okay, so during earlier days, medicinal plants were collected from the forest. However, due to the depletion in forest area, की फॉरेस्टचा एरिया खूप कमी होऊन राहिलेला आहे. मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर आणि मग ते मेडिसिनल प्लांट्स जंगलाचा एरियाच कमी झाल्यामुळे दुर्मिळ झालेले आहे. दॅट बिकम्स अ रेअरर दॅट इज दुर्मिळ. हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बीइंग कल्टिवेटेड आणि म्हणूनच मग मेडिसिनल प्लांट्स कल्टिवेट केल्या जातात. तर हे बरोबर लक्षात ठेवायचं व्हाय द मेडिसिनल प्लांट्स आर कल्टिवेटेड नाव इन इंडिया. तर पहिले सांगायचं ड्युरिंग अर्लियर डेज द मेडिसिनल प्लांट्स were collected from the forest. However, due to the depletion in the forest areas, the medicinal plants are becoming rarer and that's why medicinal plants are cultivated in India. Lakshat ठेवा. Now, it is try this. Bring a packet of balguti. बालगुटी माहितीच आहे डाबरची जन्मगुटी वगैरे बैद्यनाथची. तर त्या बालगुटी फ्रॉम आयुर्वेदिक शॉप मधून आणामध्ये छान तुमच्यासाठी प्रयोग आहे. लर्न द इन्फॉर्मेशन अबाउट द ईच कॉम्पोनंट इन इट. आणि सर्वात महत्वाचं सो त्याच्यामधला ईच कॉम्पोनंट आहे त्याच्या लेबलवर मेन्शन केलेला
त्याला लर्न करा, लर्न द इन्फॉर्मेशन अबाउट द ईच कंपोनंट इन इट, collect the information about various other medicines and prepare the chart as shown below. आणि मग खाली एक त्यांनी दाखवलेलं आहे की लोकल नेम ऑफ द प्लांट्स दॅट इज अडुसा, नेम ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट दॅट इज वॅसेसिन दॅट इज प्रेझेंट इन द लीव्स. वॅसेसिन लीव्स मध्ये प्रेझेंट असते अडुसाच्या आणि त्याचा यूज आहे कफ साठीचा. तसे बरेचसे याचं चार्ट पण बनवा म्हणते. तर पहिले सुरुवातीला उत्तर बालगुटीवरचं घेऊ आणि मग बघू आपल्याला चार्ट मध्ये काय काय लिहिता येईल. तर देन द डिफरंट कंपोनंट्स प्रेझेंट इन अ बालगुटी आर, द डिफरंट कंपोनंट्स विच आर प्रेझेंट इन द बालगुटी आर. कारण आयुर्वेदिक शॉपमधून बालगुटी आणली आणि त्याच्यावरचे लेबल पाहत आहे. तर इट इज रेझिन्स. रेझिन्स म्हणजे मनुका, सगळ्यांना माहिती आहे रेझिन्स मनुका. देन almonds that is बदाम, almonds that is बदाम. देन ड्राय डेट्स, ड्राय डेट्स DATES, ड्राय डेट्स म्हणजे त्याला आपण खारीक म्हणतो. ड्राय डेट्स इट इज खारीक DATES. डेट्स म्हणत आहे, डेथ म्हटलं नाही. देन अश्वगंधा, अश्वगंधा माहित आहे याचं नाव आहे विंटर चेरी. देन इट इज टर्मरिक, हल्दी सगळ्यांना माहिती आहे हळद, टर्मरिक म्हणजे हळद. देन ड्राय जिंजर सगळ्यांना माहिती आहे ड्राय जिंजर इट इज सुंठ. देन ज्येष्ठ मध, त्याला हे ज्येष्ठ मध आपलं कॉमन नेम झालं लिकोराइस, it is licorice. Okay, then nutgrass, nutgrass म्हणजे त्याला आपल्या मराठीमध्ये नागरमोथा म्हणतात. इट इज नागरमोथा, nutgrass, नागरमोथा. then another is myrobalan, myro myrobalan, myrobalan that is hirida, myrobalan hirida. then another is sweet flag. It is sweet flag. SWEETFLAG, sweet flag. त्याला आपण वेखंड असं म्हणतो, वेखंड. Then it is long pepper, long pepper that is called as pimply, that is pimply. Okay. Then it is long pepper. Nutmeg that is zaifar, nutmeg zaifar. आणि मग कुर्ची दॅट इज कॉल्ड ॲज कुडा, कुर्ची KURCH आहे, कुर्ची KURCH दॅट इज कुडा. सो ऑल दीज आर द कंटेंट्स विच आर प्रेझेंट इन द बालगुटी दॅट यू हॅव परचेस फ्रॉम द आयुर्वेदिक शॉप. सो व्हेरी कॉमन नेम्स आर देअर. आणि बऱ्याच जणांना माहिती आहे लहान बाळाला आपल्या घरी सुद्धा असे बरेचसे आयटम्स याच्यामध्ये वापरूनच ती बाळगुटी बनवल्या जाते, जे घरची पण पाळल्या जाते आणि मार्केटमधून विकत घेऊन सुद्धा डाबर वैद्यनाथ यांची परचेस केल्या जातात. तर आता अनदर पार्ट जो चार्ट वाला आहे, तर त्याच फॅशन मध्ये आपण चार्ट बनवायचा. ओके. आणि सिरियल नंबर 1 मध्ये आपण अडुसा ठेवलेला आहे. अडुसा इट इज वॅसेसिन and that is vacicine oil, and is vacicine oil that is the essential oil and that is present in leaves. अडुळसाच्या leaves मध्ये vacicine oil असते, that is the essential oils, and it is used for the cup, it is used for the cup. हे असं आपण तिथे आहे. Now write down second number. लोकल नेम ऑफ प्लांट्स मध्ये अश्वगंधा, लोकल नेम ऑफ प्लांट्स मध्ये अश्वगंधा. ब्रॅकेट मध्ये लिहायचं विंटर चेरी, ब्रॅकेट मध्ये लिहायचं विंटर चेरी. आता त्याच्यामधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे. नेम ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इट इज अल्कलॉइड्स, ALKLOIDS, alkaloids. Okay, then it is steroidal lactones, STEROIDAL
steroidal, steroidal. Okay, lactones, 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 steroidal lactones, and it is saponins, 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 saponins. So the active ingredients in ashwagandha are alkaloids, steroidal lactones, and saponins. So use increases strength, okay, provides nourishment, improves immune system, पाहून घ्या, increases strength increase होईल, म्हणजे स्ट्रेस वगैरे अशा प्रकारचं जर असेल तर मेंटल स्ट्रेंथ इन्क्रीज होईल. आणि अश्वगंधा ब्रेनच्या रिलेटेड छान असते. प्रोव्हाइड्स नरिशमेंट, सगळ्या भागांना नरिशमेंट पोहोचते. प्रोव्हाइड्स नरिशमेंट अँड इम्प्रूव्स इम्युन सिस्टीम, आणि इम्युन सिस्टीम रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करेल. दॅट इज अश्वगंधा. सो सेकंड इज ओव्हर. देन थर्ड वन टर्मरिक, हल्दी. सगळ्यांना माहित आहे टर्मरिक, हल्दी. नेम ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, तर इट इज सेस्क्विटर्पिन. बघून घ्या स्पेलिंग, SES QUI, सेस्क्वी, SESQUI TERPENE, सेस्क्विटर्पिन. कीटोन, KETONE. सो सेस्क्विटर्पिन, कीटोन हा एक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट झाला हल्दी मधला. देन कॉमन, इट इज टर्मिरॉन, TURMERONE, टर्मिरॉन, TURMERONE, टर्मिरॉन. Then it is curcumins, CURCUMINS, curcumins. So these are the active ingredients. I read again. Sesquiterpene ketones, then turmiron, and it is curcumins. Okay? But as a calm uses, purifies blood, PURIFIES, blood शुद्ध करणे. Improves a liver functions, liverचं functions improve करणे, improves a liver functions. Then it is beneficial for healthy skin. जी स्किन आहे आपली ती हेल्दियर ठेवण्यासाठी हल्दी इज बेनिफिशियल for the healthy skins. Prevents parasitic infections, parasites पासून होणारे इन्फेक्शन जर असेल तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम हल्दी करेल. सो प्रिव्हेंट्स पॅरासाइटिक इन्फेक्शन अँड स्किन डिसीजेस. That is one of the reasons why the haldi is part of our masala. Okay? आणि मग जे काही आपल्या किचन मध्ये असते तर किचन मधला मेन प्रॉमिनंट पार्ट that is haldi. These are the uses. That's why it is included in our diet. Then it is fourth one is dry ginger. That is सुंठ. ड्राय जिंजर, सुंठ सगळ्यांना माहित आहे. माहित नसेल दगलच्यांना विचारा, बिलकुल माहित होईल. देन मग त्याच्यामधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स व्होलेटाईल ऑइल्स, VOLATILE, व्होलेटाईल ऑइल्स, कॉमा जो हल्दीमध्ये होता तोच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इथे पण आहे, फक्त सेस्क्विटर्पिन हायड्रोकार्बन्स आहे. सेस्क्विटर्पिन हायड्रोकार्बन्स, तर हायड्रोजन आणि कार्बन्स असेल तिथे कीटोन्स होता. तर कीटोन्स आपण आपलं जे नेक्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण शिकू केमिस्ट्री ऑफ द कार्बन कंपाउंड्स. सो अनदर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज सेस्क्विटर्पिन, दॅट इज हायड्रोकार्बन. सेस्क्विटर्पिन हायड्रोकार्बन्स अँड फिनॉलिक कंपाउंड्स. फिनॉलिक कंपाउंड असेल
Okay, all these are the active ingredient in a sund. Then its uses aids digestion. AIDS याच्यामध्ये सगळे कॅपिटल नाही पाहिजे, फक्त ए कॅपिटल IDS एड्स डायजेशन म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करेल. It facilitated release of the gases. Facilitate 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 the release of gases pass होण्यासाठी that soon is used. Then and passing of stool की पोट साफ होण्यासाठी स्वच्छ क्लिअर होण्यासाठी सुद्धा याचा वापर होईल. So facilitate release of gases and raise passing of stool. Improve voice आवाज इम्प्रूव्ह करण्यासाठी. रिलीव्स कफ कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो म्हणजे खोकला वगैरे. ओमिटिंग VOMITTING ओमिटिंग अँड लूज मोशन म्हणजे जर समजा ओमिटिंगचा त्रास असेल, लूज मोशन असेल की वॉटरी स्टूल होत असेल तर त्यामध्ये सुद्धा ड्राय जिंजरचा बेनिफिट होईल. सो दिस इज द फोर्थ नंबर. नाव इट इज जेस्टमर दॅट इज लिकोराइस. त्याला आपण इंग्लिश मध्ये किंवा बॉटनिकल नेम लिकोराइस जेस्टमर. आणि त्याच्यामधला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स एकच आहे, सगळ्यांना बरं वाटेल. इट इज ग्लायसिरेझिन. द स्पेलिंग GLY RRHIZIN ग्लायसिरेझिन. ओके. आणि मग रिड्युसेस कॉन्स्टिपेशन. जर आपण जेस्टमर जर खात असेल तर कॉन्स्टिपेशन त्यांना पोट साफ होत नाही, कायमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल. रिड्युसेस कॉन्स्टिपेशन कमी करेल. आणि मग बेनिफिशियल फॉर हेल्दी स्किन. इट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर द हेल्दी स्किन. दॅट इज लिकोराइस. देन नेक्स्ट वन इज नट ग्रास अँड त्याला नागरमोथा असं म्हणतात. NAGRMOTH नागरमोथा नट ग्रास. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इसेन्शियल ऑइल्स फ्लॅवोनाइड्स. इसेन्शियल ऑइल नंतर कॉमा करायचा फ्लॅवोनाइड्स FLA VONOIDS फ्लॅवोनाइड्स. देन कॉमा टर्पेनॉइड्स. इट इज टर्पेनॉइड्स TERPENOIDS terpenoids and sequin. It is terpenes. Sequiterpenes. Okay, sequiterpenes. SEQUITERPENES sequiterpenes. Again, this nagamota or nutgrass uses facilitates digestion मध्ये मदत करेल and has anti-helminthic properties. कृमीच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्ट होणारे म्हणजे कृमीसारखा जर विकार असेल जंत तर याचा वापर केला जाते. सो इट हॅज द anti-helminthic properties. Then it is myrobalan that is called as हिरडा. हिरडा माहिती आहे, त्रिफळामधलं एक फळ हिरडा, myrobalan. Then it is active ingredient is gallic acid, GALLIC, gallic acid. आणि मग uses stimulates appetite. जर समजा लॉस ऑफ ॲपेटाईट असेल, भूक लागत नसेल तर याच्यामुळे ॲपेटाईट भूक लागेल, स्टिम्युलेट्स द ॲपेटाईट. And liver functions proper करेल. So this is our हिरडा. Then digestion पण सुधरेल, improves digestion and bowel movements. Stool easily pass होण्यासाठी मदत करेल, improves digestion and bowel movements and eliminates worms also. जर कृमी असेल तर स्वच्छच्या वाटेत ते सुद्धा निघून जाईल. That is worms, कृमी.
So that is the benefit of the iridan. That why it is included in the triple R churna. So stimulates appetite and liver functions, improves digestion and bowel movements, BOWL, eliminates worms. And the last one, that is Waken, sweet flag, Waken. It is active ingredients, acorinon, ACORENON, acorinon. Okay, comma, acorine, ACORIN. These are the active ingredients. आणि ऍक्टिव्ह इंग्रेडियंट्स म्हणजे काय यांना आपण मेडिसिन म्हणून वापरतो. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट. देन इट इज ॲकोरिन युजेस इट प्रिव्हेंट्स द कफ कोल्ड अँड पॅरासायटिक इन्फेक्शन्स. आणि मग वेकंड मध्ये सुद्धा आपल्याला फायदा काय होईल तर कफ कोल्ड अँड पॅरासायटिक इन्फेक्शन्स ते प्रिव्हेंट करेल. म्हणजे कफ नाही होऊ देणार. कफ म्हणजे खोकला, कोल्ड, सर्दी आणि पॅरासाइट्स पासून होणारे इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा स्वीट फ्लॅग दॅट इज वेकन इज युजफुल. दीज आर द सम इम्पॉर्टंट मेडिसिनल प्लांट्स वी हॅव डिस्कस अंडर द ट्राय धिस. अँड लास्ट पोर्शन इज द टॉपिक्स ऑफ आवर नेक्स्ट लेक्चर. सो टिल देन बाय.